नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच खासदार अखिलेश यादव यांनी एक ऐतिहासिक घोषणा केलेली आहे. ती म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं 24 तासाच्या आत त्यांच्या खात्यावर जमा केली जातील. ही एक ऐतिहासिक व इनोव्हेटिव्ह अशी घोषणा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी केलेली आहे. महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेश देखील ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं राज्य आहे. भारतात उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा ही 6 प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्र आहेत किंवा ऊस उत्पादनातली अग्रेसर अशी राज्य आहेत. उत्तर प्रदेशमधील ऊसाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये पश्चिम उत्तर प्रदेश व पूर्वांचल या 2 भागात ऊसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर पूर्वांचलमध्ये 12.5 ते 13% साखरेचा व ऊसाचा उतारा निघतो. म्हणजे पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त गोड ऊस कुठं असेल तर तो म्हणजे पूर्व उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे पूर्वांचलमध्ये आहे. मिर्झापूरमधील एक डायलॉग आपण ऐकला असेल की भाईजी पूर्वांचल हमारे कंट्रोल में है. तर तेच पूर्वांचल जे गाझीपूर असेल, मिर्झापूर असेल किंवा आझमगड, बलिया, जौनपूर ही जी जिल्हे आहेत यामध्ये साखरेचा किंवा ऊसाचा उतारा 12, 12.5, 13% घेतला जातो, जे की महाराष्ट्रामध्ये 10.5%, 11%, 11.5% इतका घेतला जातो. आता सर्वच राज्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस कारखान्यावर पाठवल्यानंतर साधारण 15 दिवसानंतर, 20 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर पेमेंट मिळतं. मात्र अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे ऊस किंवा त्याचं उत्पन्न तर 24 तासाच्या आत त्यांच्या खात्यावर जमा होण्याची तरतूद किंवा घोषणा अखिलेश यादव यांनी केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय पॉसिबल आहे? 24 तासाच्या आत ऊसाचं उत्पन्न किंवा ऊसाचं बिल हे शेतकऱ्याच्या खात्यावर कसं जमा होईल? तर फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये एक तरतूद आहे कॉर्पस फंड म्हणून. त्या अंतर्गत अखिलेश यादव यांनी 15,000 कोटी रुपयांची कॉर्पस फंडची तरतूद ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्याची योजली आहे. व अखिलेश यादव यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय म्हणलं ते आपण पहिला पाहूयात. समाजवादी पार्टी सरकार बनने पर 24 घंटे के अंदर किसानों के गन्ने का भुगतान कराने का इंतजाम समाजवादी सरकार में होगा और उस व्यवस्था को कैसे लागू करेंगे वो भी तय कर दिया है कि सरकार बनने पर कॉर्पस फंड होगा फार्मर्स का 15,000 करोड़ सीधा भुगतान होना शुरू हो जाएगा. तर नक्कीच अखिलेश यादव यांनी जी योजना कल्पक बुद्धीने इनोव्हेटिव्ह असं डिसिजन घेतलेलं आहे ते आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दृष्टीने एक गेम चेंजर अशी घोषणा म्हणायला हरकत नाही. यातून महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, तेलंगणा सरकार किंवा इतर अन्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काहीतरी सखोल पावलं उचलतील अशी आशा करूया. किमान 24 तासाच्या आत नसेना पण किमान 7 दिवसाच्या आत तरी ऊस उत्पादक शेतकरी हे त्यांचं पेमेंट, कारखानदार त्यांचं पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेल अशी आपण अपेक्षा करूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, चॅनेल आमचं सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून आमचं चॅनेलचं ग्रो होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आमचं जे समाज प्रबोधन किंवा सामाजिक कार्य आहे याला छोटीशी आर्थिक मदत किंवा हातभार म्हणून लाईक सेव्ह बटनच्या शेजारी हार्ट शेपमध्ये जे थँक्स म्हणून ऑप्शन आहे त्या माध्यमातून 179, 200, 449, 849 अशा छोट्याशा आर्थिक मदतीने मदत करू शकता. त्याचबरोबर आमचे व्हिडिओमध्ये जे टॅग केलेले प्रॉडक्ट आहेत ते टॅग केलेले प्रॉडक्ट खरेदी करून सुद्धा छोटीशी आर्थिक मदत करू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.